चा निर्णय केला। याच्या व्यतिरिक्त जवळपास 45 लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे। विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त आता त्याचं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे, पण याच्या व्यतिरिक्त अगदी कन्झर्वेटिव्ह साईडला जरी आपण पकडलं तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील। यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। गेल्या कित्येक महिन्यापासून ज्या पीक विम्याची आपण नुकसान भरपाईची वाट बघत होतो ती रक्कम आता थेट बँक खात्यात जमा होणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, अगदी बरोबर ऐकलंय। हे पीक विमा प्लस नुकसान भरपाईची संपूर्ण रक्कम आता तुम्हाला मिळायला सुरुवात होईल। म्हणजे डीबीटी म्हणजे थेट लाभ हस्तांतरित प्रणालीद्वारे तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार। काहींना 15, काहींना 17 तर काहींना 20,000 रुपयापर्यंत रक्कम मिळणार आहे। ऐन पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा मिळत असल्याने शेतकरी बांधव आता चांगलेच खुश आहेत। आणि परंतु बांधवांनो, एक महत्त्वाची गोष्ट ही आहे, हे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला 2 महत्त्वाची कामे करणे अत्यंत गरजेचे आहे। कामे तुम्ही केली नाही तर पैसे खात्यात जमा होणार नाही। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत आणि लक्षपूर्वक बघत राहा। हा व्हिडिओ सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहे, किती रक्कम मिळणार, कोणते 2 कामे करायची आणि पैसे नेमकं कधी येणार, हे सर्व आपण एक एक करून सांगायला सुरुवात करत आहोत। शेतकरी बांधवांनो, सर्वात आधी समजून घ्या की पैसे नेमकं कशासाठी दिले जाते। बांधवांनो, मागच्या वर्षी अतिवृष्टी अवकाळी पावसामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले। सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद अशा पिकांचे नुकसान झाले। त्यासाठी शेतकऱ्यांना पीक विमा भरला होता, परंतु ही रक्कम अजून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नव्हती। त्यामुळे राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। पूर्ण पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम एकत्रितपणे डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यासाठी सरकारने जी.आर. काढला आहे आणि सर्व जिल्ह्यांना आदेश दिले आहेत। त्यामुळे बांधवांनो, आता काळजी करण्याची गरज नाही। पैसे नक्की कधी येणार? बांधवांना आता सांगतो की डीबीटी म्हणजे त्याद्वारे पैसे कसे येतात। डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे सरकार थेट तुमच्या बँक खात्यावरती पैसे पाठवते। यामध्ये कोणती मध्यस्थता नसून तुम्हाला पैसे डायरेक्ट भेटले जाते। अर्ध्या तासात तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतात। जास्तीत जास्त 40 मिनिटे लागतात। मोबाईलवर मेसेज येतो की तुमच्या खात्यात पैसे आणि रुपये जमा झालेले आहे। त्यामुळे डीबीटी हा सक्सेसफुल आणि सगळ्यात कारगर आणि शेतकऱ्यांचा महत्त्वाचा असा डीबीटी असणे आवश्यक आहे, कारण की तुम्हाला कोणालाही पैसे न खाऊ घालता तुमच्यापर्यंत थेट लाभ हस्तांतरित होतो। बांधवांनो, एकदा वाटप सुरू झालं की लगेच तुमच्या खात्यावर पैसे येतात। उगाच बँकेत जायची गरज नाही, घरी बसून मोबाईलवर तपासता येतं। शेतकरी बांधवांनो, सांगतो की पैसे मिळवण्यासाठी सरकार कोणते 2 महत्त्वाचे कामे करण्यास सांगितले आहे। हे सर्वात महत्त्वाचं आहे। या 2 कामाशिवाय तुमच्या खात्यावर पैसे येणार नाही। पहिलं काम म्हणजे KYC करणे बंधनकारक आहे। त्यानंतर तुमची ओळख ऑनलाईन पद्धतीने सरकारकडे नोंदवलेली ही प्रक्रिया जवळच्या सामायिक किंवा CSC सेंटरवर करून घ्या। PM किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन स्वतः तुम्ही करू शकता। यासाठी फक्त आधार कार्ड, मोबाईल नंबर लागतो। दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे आधार कार्ड बँक खात्याला लिंक करणं। जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याला अजून लिंक नसेल तर आत्ताच बँकेत जाऊन ती लिंक करून घ्या। या 2 कामाशिवाय पैसे भेटणार नाही। त्यामुळे आजच ही 2 कामे करून घ्या, कारण की शेतकरी मित्रांनोही महत्त्वाचे असणार। शेतकरी बांधवांनो, कोणत्या विभागामध्ये आणि किती जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे तर बघूया। याचा निर्णय पुढे घेतलेला आहे। पुणे विभाग, नागपूर विभाग, कोकण विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, अमरावती विभाग आणि नाशिक विभाग या 6 विभागामध्ये जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे वाटप केले जाणार आहे। आता एक एक जिल्हा आणि त्याला किती रक्कम मंजूर झाली आहे ते आपण बघूया। जिल्हा अमरावती जिल्ह्यातील 475 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर 22 लाख रुपयांची रक्कम जमा केली जाणार आहे। दुसरा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील 70 ते 75 शेतकऱ्यांना 12 लाख रुपये मिळणार आहे। आणि तिसरा जिल्हा यासाठी वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या वाटपात सामील केले जात आहे। शेतकरी बांधवांना आता सांगतो की नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची आणि मोठी बातमी आहे। नाशिक जिल्ह्यातील 65,756 शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल 73 कोटी 34 लाख रुपये जमा केले जाणार आहे। बांधवांनो, त्यात 73 कोटी हे प्रचंड मोठी रक्कम आहे आणि ही रक्कम डीबीटीद्वारे थेट नाशिकातील जिल्ह्याच्या खात्यात जमा होणार आहे। नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना लवकरात लवकर KYC आणि आधार लिंकिंग करून घेणे अत्यंत गरजेचे आहे। शेतकरी बांधवांनो, धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी काय निर्णय झाला आहे
धुळे जिल्ह्यातील 14,275 शेतकऱ्यांच्या खात्यावर 15 कोटी ते 51 लाख रुपये जमा केले जाणार आहे. धुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ही तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. ऐन पेरणीच्या हंगामात ही रक्कम मिळाल्याने बियाणे, खते आणि मशागतीचा सर्व खर्च भागण्यास मदत होणार आहे. त्यामुळे बांधवांनो, वेळ वाया न घालू जाता आजच KYC करून घ्या आणि आधार लिंकिंग करा. पैशाची वाट पाहणं महत्त्वाचं नाही. लवकरात लवकर आपले कामे आपटून घ्या, जेणेकरून येणारा महिना आणि येणारा हप्ता तुमच्यापर्यंत सुरळीतपणे पोहोचेल. शेतकरी बांधवांनो, आता सांगतो की धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात खुशखबर आहे. धाराशिव जिल्ह्यातील तब्बल 4 लाखांच्या जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यात 300 कोटीपेक्षा जास्त निधी वाटप केला जाणार आहे. 300 कोटी रुपये ऐकून तुम्हाला किती मोठा दिलासा मिळेल असले तरी समजेल. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुका, परांडा तालुका आणि भूम तालुका या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आहे. त्यामुळे या तालुक्यातील शेतकरी बांधवांनो, तयार राहा. लवकरच तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहे. शेतकरी बांधवांनो, नांदेड जिल्ह्यातील काय निर्णय आहे? नांदेड जिल्ह्यातील 800 कोटीपेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आला होता. त्यातील काही रक्कम आधीच वाटप झाली आहे, परंतु राहिलेली संपूर्ण रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. 800 कोटीपेक्षा जास्त निधी तुमच्यासाठी मंजूर आहे आणि निधी तो लवकरच तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. KYC आणि आधार लिंकिंग वेळेत करून घ्या. शेतकरी बांधवांनो, सांगतो की आता छत्रपती संभाजीनगर विभागातील इतर जिल्ह्यातील काय परिस्थिती आहे. बीड जिल्हा, लातूर जिल्हा, हिंगोली जिल्हा आणि परभणी जिल्हा, जालना जिल्हा या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे. कोकण विभागातील रायगड, विदर्भातील नागपूर विभागातील जिल्ह्यांनाही या वाटपाचा लाभ मिळणार आहे. थोडक्यात सांगायचं जर झालं तर राज्यातील सर्व विभागामधील शेतकऱ्यांना या पीक विमा आणि नुकसान भरपाईच्या वाटपाला लाभ मिळणार आहे. शेतकरी बांधवांना आता एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, ती म्हणजे हे पैसे नेमकं कधी येणार. सरकारने सांगितले आहे की पहिल्या टप्प्यातील 13 जिल्ह्यांमध्ये आजपासून वाटप सुरू होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात पुढील काही दिवसांमध्ये उर्वरित, लक्षात घ्या, 13 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. म्हणजे प्रत्येक टप्प्यामध्ये वेगळे होणार. DBTद्वारे पैसे पाठवले की अर्ध्या तासात ते तुमच्या खात्यात येतात. त्यामुळे जसे पैसे सोडले जातील तसे लगेचच तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल. बांधवांनो, जर तुम्हाला पैसे आले की नाही हे तपासायचं असेल तर बँकेच्या मोबाईलवर ॲप वापरा आणि ATM मध्ये जाऊन बॅलन्स चेक करा. थेट बँकेत जाऊन पासबुक अद्ययावत करा. शेतकरी बांधवांनो, आता शेवटी एक महत्त्वाची सूचना देतो की म्हणजे फसवणुकीपासून सावध राहा. पीक विमा आणि नुकसान भरपाईच्या नावाखाली काही बदमाश लोक फोन करतात आणि म्हणतात की पैसे मिळवण्यासाठी आधार नंबर, OTP किंवा बँक खात्याची माहिती द्या. असं कोणी सांगितलं तर काहीही माहिती देऊ नका. सरकार कधीही फोनवर अशी माहिती मागत नाही. जर कोणी असा फोन केला तर लगेचच जवळपासच्या पोलीस ठाण्यात तक्रार करा. तुमच्या कष्टाचे पैसे वाचवा आणि फसवणुकीला बळी पडू नका. KYC फक्त अधिकृत CSC सेंटरमध्ये जाऊनच करा. कोणाच्याही घरी येऊन KYC करण्याच्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. अशाच प्रकारच्या पीक विमा, नुकसान भरपाई आणि सरकारी योजनेच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की बेल आयकॉन दाबल्यावर तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसायला सुरुवात होईल आणि सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला पडेल. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे.